सर्व गुरुजनांना प्रथमतः नमस्कार आणि सर्वांना सगळ्या बॅच जे आहे त्यांना जय श्रीराम. जय श्रीराम. असं एक मजा असते, आनंद असतो. मला एक आणखी अपेक्षित होतं सर, तुम्ही सगळ्यांनी एका वर्गात बसायचं आणि सय्यद सर किंवा खोटवड सर यांनी एक 5 मिनिटं तुमचा तास घ्यायचा. करणार आहे आम्ही, पण आता वेळ कमी आपल्याकडे. नाही नंतर करा. हो, करणार आहे आम्ही. पण मला एक आठवण ते, कारण मी तुमच्यासारखा जवाहर विद्यालयाचा प्रथमतः विद्यार्थी आहे, हे लक्षात ठेवा. 1ली ते 10वी या चिंचपूर शाळेतच माझं शिक्षण प्राथमिक पासून झालेलं आहे. माझे आदरणीय गुरुवर्य प्राथमिकचे त्यावेळी जरी मला शिकवायला नव्हते, परंतु जोशी सर आलेले होते आणि यामध्ये गुरुजन म्हणून माझे PS आदरणीय PS सर, आदरणीय मॅडम, आदरणीय गोसाई सर हे प्राथमिकला तुम्ही आलेले होते आणि सर मात्र मला डायरेक्ट 8वीला टीचर म्हणून होते. परंतु तुमच्या लक्षात नसेल, पण जेव्हा ऑफ तास असायचा तेव्हा तुम्ही यायचा आणि तुम्ही एकदम नवीन असल्यामुळे आम्हाला अतिशय आवडायचं ते, कारण एकदम आपल्यासारखं वाटायचं. आणि ऑफ तासाला जनरल नॉलेजचे तुमचे तास व्हायचे. तुम्ही काय करावं काय न करावं हे सांगायचं. असो, या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाहीये, कारण प्राध्यापक म्हटल्यानंतर वेळ जातो. परंतु मला एक अभिमान वाटला, ह्या मातीच एक चैतन्य आहे. असं म्हटलं जातं की या नभाने या भूमीला दान द्यावे, या नभाने या भूमीला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. चैतन्य कानिपनाथांच्या ह्या भूमीमध्ये हे सर्व चैतन्य जे पाहायला मिळत आहे ते मला खरंच आज पोट भरलेलं आहे, आनंद झालेला आहे. म्हणजे आनंद किती होतो, आभाळभर म्हटलं तरी चालेल, एवढा आनंद सर्वांना. किती पदावर माणसं आहेत सगळी आणि आज बऱ्याच दिवसांनी भेटतायत. इतक्या पदावर असणारी ही आपली माणसं आणि मला सगळी ही बॅच माझ्या समोर. आता जसं सरांना सगळ्याला आठवेल तशी मला महाविद्यालयामध्ये हे जवळजवळ 5 वर्ष जवळजवळ माझ्या सानिध्यात असणारी ही मित्रमंडळी होती माझी. मी यांना मित्राप्रमाणेच आम्ही वागलेलो आहोत सगळे. परंतु एक महाविद्यालयीन जीवनामध्ये ही माणसं चमकली. मॅडम, मला सांगायला आनंद वाटतो, हे इतकं स्कोप होतं त्यांच्यामध्ये, इतकं भरलेली होती ऊर्जा. हे प्रत्येक जण वेगवेगळा, म्हणजे व्यासपीठावर समजा तुम्ही म्हणाल इथं आले नसतील किंवा नाही, पण माझ्या व्यासपीठावर ही सर्व बोलायची शिकली. तिथं यांना मैदानावर अक्षरशः गाजवलं, अक्षरशः मैदानाने. संभाजी आमचा महिंद्यावरून सायकलवर यायचा आणि घाटाने सायकल घेऊन पुन्हा खांद्यावर घेऊन जात होता. म्हणजे जसं इथं सांगितलं तसंच करत होता तो. असं ही सर्व मंडळी, हे मॅडम वगैरे सगळे. मला पण एक आठवलं, आनंदाचे डोही आनंद तरंग, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले आणि वित्त विना शूद्र खचले. आपल्या सर्वांना नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमय विद्यते, या विद्येच्या प्राणांगणामध्ये आपण सगळेजण आलो. आपले असणारे अडाणे आईवडील असतील सगळ्यांचे, त्या आईवडिलांचं पांग मात्र तुमच्या सगळ्याकडून फिटला गेला, याचा मला या ठिकाणी सार्थ आम्ही म्हणतो. या गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्वांचं जीवन आनंदी हो, आरोग्य लाभो, गुरुजनांना दीर्घायुष्य लाभो, या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. ओम रामकृष्ण. शिक्षक वृंद आणि 87 साली 5वीला आलेले सर्व विद्यार्थी, आज आपण या वयामध्ये 50 मध्ये, तुम्ही बाल वयात, तुम्ही तर गेलातच, पण आम्हालाही त्या काळात नेऊन घातलं. हा कार्यक्रम फार मोठा सुंदर असा आहे, याला वेळ कितीही पुरणार नाही. कारण आपल्या सगळ्या शिक्षकांनी 6 वर्ष तुमच्या पुढं प्रत्येकाने बोललेले आहेत. तुम्हाला सगळे शिक्षक माहीत आहेत. आपल्यावर जन्माला आल्यानंतर पहिलं तर ईश्वराचं ऋण आहे. आई वडिलांनी जरी जन्म दिला असला तरी ईश्वराने स्वतःचा अंश आपल्यामध्ये टाकलेला आहे, म्हणून ईश्वराचं ऋण जन्मजात आहे आपल्यावर. त्यानंतर आई वडिलांचं ऋण, पितृऋण आणि तिसरं ऋण म्हणजे ज्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलं ते आचार्य ऋण, किंवा त्याला ऋषी ऋण म्हणतात, किंवा गुरुजनांचं ऋण. हे जन्मजात ऋण असतात.
ऋणातून आपण मुक्त होतो. तुम्ही या सत्कार करून ऋणातून मुक्त म्हणजे एक शिक्षकांना ती अपेक्षा नसते. जशी आईवडिलांना निरपेक्ष जीवन असतं, त्यांचं मुलांकडून अपेक्षा नसते, तसं शिक्षकांनाही तुमचं भलं झालं यापेक्षा त्यांना वेगळी अपेक्षा नसते. तुमच्याबद्दल सदिच्छाच असते पहा. आणि आता मी सांगितलं तसं की प्रत्येक हृदयामध्ये ईश्वर नांदतोय. ईश्वराचं राहण्याचं ठिकाण मंदिरात नसून प्रत्येकाच्या हृदयात आहे. आणि प्रत्येकाच्या हृदयात जर आहे तर आम्ही कुणाचा द्वेष करणार, कुणाची निंदा करणार, कुणाशी वैर करणार, कुणाशी संघर्ष करणार. प्रेम या एका व्यक्ती बाबीशिवाय मला काही शिल्लक राहत नाही. आणि गुरु शिष्य ही द्वैत नसताना हो, हे पण अद्वैत असतं. ओम सहनावतु सहनव भुनक्तु सहवीर्यम करवावय, हे जे श्लोक आहेत यामध्ये अद्वैतच सांगतात पहा. गुरु आणि शिष्य वर्गामध्ये एकरूप झाले म्हणून गुरुकडून तुम्हाला काही घेता आलं किंवा तुमच्याकडून गुरूंनी काही घेतलं. या देवघेवीतून आज अत्यंत उच्च पदस्थ असणारी आमची ही विद्यार्थी मंडळी, आम्हाला त्यांचा सार्थ असा अभिमान वाटतो. आणि सरांनी काय सांगितलं, त्यांनी सांगितलं की बाबा मला एक कविता आठवली. कोणती? कठीण समय येता कोण कामास येतो. एकदम बरोबर आहे की कठीण समय जर आला तर कोण कामाला येत नाही. अशी एक कविता होती इयत्ता 7वी मध्ये आणि ती शिकवली म्हणले तर राजहंसाची कविता होती ती की म्हातारी उडता नयेच तिजला माता मध्ये अशी कांता काय वधू नवप्रसवते 7 दिवसाची तशी. एक राजहंस असतो, तो झोपलेला असतो गवतामध्ये सरोवराच्या कडेला. राजा बरोबर येतो आणि त्याला पकडतो. त्याला पकडल्यानंतर तो फडफड करतो आणि उडून जाण्यासाठी प्रयत्न करतो, सुटत नाही. पण त्याला पकडल्याबरोबर सगळे राजहंस पळून जातात, आकाशामध्ये भराऱ्या मारतात, निघून जातात. आणि तो सोडण्यासाठी सोडण्यासाठी राजाच्या मनगटावर चोची मारतो वगैरे. आणि मग त्याला वाटतं बळ काही कामाचं नाही, लगेच म्हणणार बळ कामाचं नाही म्हणून तो युक्ती करतो आणि अनेक उपायाने तो सोडण्याचा प्रयत्न करतो, सुटत नाही. म्हणजे जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला संकटकाळी एखादा म्हातारपण, जरा, मृत्यू ही एकट्यालाच भोगावे लागतात, असं तात्पर्य होतं त्या कवितेचं. तर आहे एकंदर तुमच्याबद्दल अत्यंत आदराची भावना आमच्या मनामध्ये आहे. आणि तुमचं जे काही प्रगतीपथावरच आयुष्य जावो अशी परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करून माझं मनोगत मी संपवतो. अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच माजी विद्यार्थी माझं मनोमत आता मी 87-88ला देवा विद्यालयामध्ये जॉईन झालो. तुम्ही आणि मी जवळजवळ एका वेळेस प्रवेश केला हायस्कूलमध्ये. मी आता जास्त काही बोलणार नाही. गोसाई सरांनी जी सांगितलं की प्रत्येकाच्या हृदयामध्ये तोच आहे, तो म्हणजे कोण? परमात्माच आहे. कारण आपण त्याचे अंश आहोत आणि तो अंशी आहे. अंश आणि अंशी हे भिन्न नसतात, ते एकच असतात. माझ्या दृष्टीने तुम्ही सर्व परमात्माचा देवच आहात, यात काहीच बदल नाही. फक्त आपण काही या आकारामुळं भिन्न दिसतो. वास्तविक पाहता चैतन्य स्वरूपाने आपण एक आहोत. तुमच्या जी शक्ती तीच माझ्यात आहे. तुम्ही ज्या शक्तीने बोलतात त्या शक्तीने मी बोलतो, तुम्ही ज्या शक्तीने पाहता त्या शक्तीने मी पाहतो, किंवा परमात्मा इथे ती परमात्म्याची शक्ती असते. मी जाता जाता फक्त तुम्हाला एकच सांगेन की आपल्याला कोणावर उपकार करता आला नाही, करू नका. पण कोणावर अपकार होईल असं मात्र वागू नका. दुसरं एक सांगेन, परपीडा कधीच आपल्याकडून होणार नाही. उपकार करता आला नाही, करू नका, पण परपीडा मात्र होता कामा नाही. कारण परपीडेमध्ये आपल्यालाही दुःख असतं, ज्याला दिली त्यालाही दुःख असतं आणि परमात्माचं हिरमसून जातो. म्हणून तेही करू नका. कोणाचा मत्सर होणार नाही. पण सूत्रीय कार्यक्रम आपल्याकडे असावं, आपल्यामध्ये सर्वांसाठी प्रेम असावं, आपण निर्वैर असावं, आपण निर्द्वंद असावं, आपण निष्काम असावं.
कोणाकडून काही काम करण्याची पण आपली इच्छा नसते. म्हणजे जीवन जगताना ह्या काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण प्रथम पाळल्या पाहिजेत. तर माऊली म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाला सांगताना भागवतामध्ये असं सांगतात, निष्काम निर्वैर निर्द्वंद भजन निर्मत्सर निराभिमान आयशा मज भक्ताशी जाण मी सर्व सुख देत असतो, असं श्रीकृष्ण स्वतःच्या मुखाने उद्धवला सांगतात. म्हणजे पर्यायाने आपल्याला सांगतात, जर तुम्हाला खरं सुख पाहिजे असेल तर तुम्ही निर्द्वंद असले पाहिजे. म्हणजे तुमचं द्वैत गेलं पाहिजे, अपपर भाव नसला पाहिजे. हा कनिष्ठ हा वरिष्ठ, हा मोठा हा लहान हेही नको. आणि काही देवाकडे काही मागायचं नाही, ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने त्याला ते मिळतच असतं. असं काही नाही, प्रत्येक जण आपलं भाग्य प्रारब्ध घेऊन आलेलं असतं. कधी मिळायचं हे काळ ठरत असतो, त्याप्रमाणे ते मिळत असतं. म्हणून कधी देवाकडे काही मागू नका. न मागता जे मिळतं ते शाश्वत असतं, मागून मिळतं ते नश्वर असतं. जास्त बोलणं आता मला योग्य वाटत नाही, कारण बोलायचं ठरलं तर आम्ही तास 2-2 तास बोलू शकतो या विषयावर. याच्यात आम्हाला गोडी आहे, पण वेळ कमी आहे. तेव्हा तुमची सर्वांची माफी मागून मी माझे 2 शब्द इथं थांबवतो. खरोखर आज मी धन्य झालेलो आहे. माझे गुरु मला म्हणायचे की मी केव्हा धन्य होईल, जेव्हा माझा विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठा होईल. खरोखर धन्य झालो, कारण माझे विद्यार्थी आज माझ्यापेक्षाही मोठे झालेले आहेत आणि त्यांनी खऱ्या अर्थाने आज मला स्वर्ग 2 बोट ठेवलेला आहे. एवढ्या उंचीपर्यंत त्यांनी मला पोहोचवलं. सगळ्यांना भावी यशासाठी शुभेच्छा. धन्यवाद. वर्षानंतर आवाज ऐकायचा आहे. त्या अगोदर आजच्या सभेचे अध्यक्ष, सर्व माझे शिक्षक बंधू, माझे विद्यार्थी, चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है, बच्चा बच्चा राम है. तुम्ही जसे या शाळेचे विद्यार्थी आहात तसं आम्ही सुद्धा या शाळेचे विद्यार्थी आहोत. 1ली ते 11वी पर्यंत लता आणि मी आम्ही या शाळेत शिकलो आणि आमच्या दोघीची मैत्री कशी झाली हे आम्हालाही कळत नाही. आम्ही लहान होतो त्याच काळात आमची मैत्री झाली आणि परमेश्वरांनी शेवटपर्यंत ती टिकवली. त्या परमेश्वराचे मी आभार मानते. दुसरी गोष्ट अशी की मी असं का म्हटलं की हरभूमी चंदन है इस देश की माटी का म्हटलं, तर याचं कारण असं आहे की कुणी रणांगणावर काम करतंय, कुणी युद्धभूमीवर काम करतंय, कुणी पोलीस क्षेत्रात काम करतंय, कुणी शिक्षक झालंय, कुणी शिपाई झालंय, पण या देशाची सेवा करण्याचं व्रत मात्र सगळ्यांनी घेतलंय. आणि तुमच्या बोलण्यावरून मला असं दिसलंय की प्रत्येक जण हे आपल्या मनोभावे आपलं कर्तव्य पार पाडत आहे. आणि आम्ही तुम्हाला दिलं म्हणजे का, तर ही माझी जन्मभूमी आहे, ही माझी कर्मभूमी आहे, ही माझी मातृभूमी आहे. आणि या गावातील मुलं मुली यांना आम्ही कधीच दोन समजलं नाही. आमच्या मुलापेक्षाही त्यांना आम्ही जवळचं समजलं आणि आमचा एकच असा ध्यास असायचा की आम्ही जे शिकवलं हे यांना आलंच पाहिजे. आणि जर आलं नाही तर रात्र रात्र आम्ही विचार करतो या पोराला का आलं नसन, बरं का बरं असं झालं असन. आपण दुसऱ्या दिवशी परत त्याच्या पाठीमागे लागायचो. गृहपाठ नाही झालं तर छाड्या द्यायचो. आता सांगितलं की मॅडमने मला मारलं नाही, परंतु माझं काम हे बोलण्यावर असायचं. एखादा मराठीतला शब्द खुचक्यासारखा बोलला की पोरं आपोआप सरळ व्हायचे. तेव्हा तुम्ही जसे घडलात, आमच्या हातून घडलात किंवा तुमच्या कर्तव्यांनी घडलात, तुम्ही पुढं झेप घेतली हे महत्वाचं आहे. आम्ही काय तुम्हाला बालपणी दिलं ते तर बाळकडू पाजलं, पण ते बाळकडू बरोबर घेऊन तुम्ही पुढं
शिखर गाठलं याचं आम्हाला खूप अभिमान आहे. आणि जास्त वेळ घेत नाही, प्रत्येकाने आपापल्या कार्यात मग्न राहा, चांगलं राहा, आनंदी राहा, चांगलं जीवन जगा. आणि विशेष म्हणजे प्रत्येकाने आहार, घर आणि मुलं बाळ याकडे स्वतःचं लक्ष द्या आणि देशाकडेही लक्ष द्या, समाजाकडेही लक्ष द्या. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द पुरे करतो. रोळकर मॅडम. शांती. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. आज हा जो रियुनियनचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे 93च्या बॅचने, आणि हा मला वाटतं आपल्या शाळेतला हा पहिलाच कार्यक्रम आहे. आणि यामागे आपण सर्वांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत आणि जास्तीत जास्त उपस्थिती कशी राहील याच्यासाठी आपण हा पाडव्याचा दिवस आपण निवडलाय. तर त्याप्रमाणे जेवढ्या खुर्च्या इथं दिसत आहेत त्या पूर्ण भरलेल्या आहेत आणि काही जण गेलेले आहेत. तर मला असं वाटतं की हा खरोखर खूप चांगल्या पद्धतीने सुफळ संपूर्ण कार्यक्रम होत आहे. आता या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत आपले जोशी गुरुजी, ते पहिलीपासून या बॅचला शिकवायला होते. जोशी मॅडम पण होत्या आणि नंतर त्यांनी 4थीच्या नंतर आमच्या पदरात तुम्हाला घातलं. पण जोशी गुरुजी आणि जोशी बाईंसारखं इतके प्रेमळ आई बाप आम्ही नव्हतो. आम्ही जरा मारकुटे आई बाप होतो. आई बाप याच्यासाठी मी म्हणते की तुम्ही जे आम्हाला लता मॅडम, नागा मॅडम असं म्हणता, तर याच्या पाठीमागे असं बॅकग्राऊंड आहे की आमचं माहेर हेच, आम्ही पहिलीपासून इथं शिकलो आणि तुम्ही जे विद्यार्थी हे आमचे भावंड होते. तुमचे आई वडील हे आमच्या वयाचे होते आणि त्यामुळे तुम्ही आमचे भावंड होते, म्हणून ते आम्हाला नावाने बोलायचे, मग तुम्ही पण तसंच बोलायचे. याच्या पाठीमागं काही असं रहस्य काही नाहीये. आणि त्यामुळे एक जवळीक, खूप जवळीक अशी तुमची निर्माण झाली आमच्याबद्दल. भले आम्ही मारित असलो तुम्हाला तरी, पण मला मात्र असं वाटायचं की मी नगरहून आलेली होते आणि मला असं वाटायचं की नगरच्या शाळा किती चांगल्या आहेत, किती विद्यार्थ्यांचे. त्यावेळेला पहिले 50 विद्यार्थ्यांची लिस्ट यायची वर्तमानपत्रामध्ये आणि नगरच्या शाळेतले मुलं असायचे. मग मी म्हणायचे की आपल्या इकडची काय येत नाहीये, आपल्या मुलांना काही मेंदू कमी आहे का, बुद्धी कमी आहे का, मग आपले पण मुलं आले पाहिजे मेरिटमध्ये 50च्या यादीमध्ये. म्हणजे ती नगर जिल्ह्याची नसायची, महाराष्ट्राची यादी असायची ती पहिल्या 50ची. तर मग या भावनेने आणि आपला हा इकडचा सगळा ऊस तोडीचा एरिया आणि जे काही कोणी जात नसतील ऊस तोडायला त्यांना पण मोजकीच जमीन, 2 एकर 4 एकर, मला तर वाटतं की 10 एकर वाला कोणीच नसेल. आणि त्याच्यात पाऊस नाही, पावसावर अवलंबून सगळं, दुष्काळ पडायचे नेहमी. मग मला असं वाटायचं की आपल्या भागामध्ये शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आणि आम्ही लहान होतो ज्या वेळेला 1ली 2री 3री त्यावेळेला कळत नव्हतं, पण जेव्हा आम्ही माध्यमिकला आलो तर त्यावेळेला फक्त एक इंजिनियर होते, मुळे काशीनाथ पंतांचा मुलगा एक होता इंजिनियर, आणि एक डॉक्टर होते पानमाळ्याचे मारुती खेडकर, आणि तिसरे म्हणजे ND फौजदार जे दिलीप आणि विजयचे चुलते. मग आम्हाला जेव्हा आम्ही कॉलेजला गेलो त्यावेळेला आम्हाला फार भूषण वाटायचं, आमच्या गावात पण आहेत असे पदावर असलेले माणसं, पण मग इथं त्यांच्यानंतर कोणी नव्हतं. म्हणून मग असं वाटायचं की आपल्या गावातून सुद्धा सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे आणि ती सगळी जबाबदारी ती आपल्यावर आहे. कारण इथं ट्युशन नाहीये, खाजगी शिकवणे आहे का, नाही, सगळं काही अवलंबून कोणावर, शिक्षकांवर. आणि शिक्षकही तसेच होते, म्हणजे मीच म्हणत नाहीये, नागाबाई नाही म्हणत, किंवा हे सर्व जे शिक्षक होते ते त्याच लेवलचे होते, एकाच लेवलचे होते. प्रत्येकाची तळमळ तीच असायची की आपले विद्यार्थी पुढे गेले पाहिजे. आणि ते आज आम्हाला हे चित्र दिसतं आहे की आज मोठ्या मोठ्या पदावर आहेत. आता दिलीपने मगाशी सांगितलं की आम्हाला घरी पण मार बसायचा आणि इथं पण मार बसायचा, पण त्यावेळेला
माझ्या मनातलं मी सांगते की मी सुद्धा विचार करायचे की ह्या दिलीपला आणि विजयला किती काम असतं घरी. जर यांना काम नसतं तर ते किती पुढे गेले असते. आणि तुम्हीच नाही तर महिन्यापासून पिंपळगाव टप्पा, मानूर, इकडे भिलवडा, इकडे मेरडाची वाडी, वणीच्या वाडीवरून तिकडून आलेले आहेत जालिंदर वगैरे, रामदास. तर ह्या जवळजवळ 16-17 वाड्यामधून, गावामधून, करोडी वगैरे सगळ्या, तीनखडी, ह्या सगळ्या इकडून विद्यार्थी शाळेमध्ये यायचे आणि जवळजवळ 600 ते 650चा पट असायचा. आणि सगळं गाव हे एकदम पांढरं शुभ्र व्हायचं, कारण पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट हे असायचं, हाफ पॅन्ट असायची, त्यामुळे फक्त शर्ट पांढरा दिसायचा उठून. आणि हे विद्यार्थी एकदम मन लावून अभ्यास करायचे, कारण ते शिक्षकच तसे होते. मी भूषण नाही सांगणार. आणि सगळ्यांनी उल्लेख जो केलेला आहे माझा की मी छड्या मारल्या, पण त्याच्या पाठीमागे एक चांगली भावना होती. आणि छड्या फक्त मारत नव्हते मी, तर काही एक तास मी कधी कधी तुमचं उद्बोधन करायचे की आपले आई वडील काय करतायत, आपण काय केलं पाहिजे, तुम्हाला पण तसंच ऊस तोडायचं आहे का, असं मी एक तास त्यांना सांगायचे. तर प्रत्येकाने त्या गोष्टीचा उल्लेख केला. मला सुद्धा असं आवर्जून सांगावं असं वाटतं की आम्ही नशीबवान आहोत, आम्ही शिक्षक म्हणून नशीबवान आहोत. कसे तर आम्ही जर मारलं आणि ह्या विद्यार्थ्यांनी घरी जाऊन सांगितलं आई वडिलांना की मला मारलं, मग त्यांचे आई वडील पुन्हा शाळेत यायचे, वर्गात यायचे, चांगलं मार त्याला, आणखीन मार असं म्हणायचे. आणि त्यामुळे आम्हाला काही वाटायचं नाहीये. आज जर परिस्थिती बघितली तर आता कोणाला मारता येत नाही, बोलता येत नाहीये, काहीच हे करता येत नाही. आणि त्यामुळं आई वडील सुद्धा हतबल झालेत आणि शिक्षकही हतबल झालेले आहेत. आता मला म्हातारदेवने एक दिवशी फोन केला होता, म्हातारदेव डोळे एकदा घरून फोन केला त्याने. म्हटलं मॅडम एकदा घरी या बरं माझ्याकडं. म्हटलं कशासाठी? माझ्या पोरांना एकदा सगळं सांगा तुमचं, तुम्ही जसं आम्हाला घडवलं तसं माझ्या पोरांना घडवा, असं मला सांगितलं त्याने. म्हणजे आम्हाला एक म्हणजे जरी आम्ही पनिशमेंट करत असू तरी ती तुमच्या चांगल्यासाठी होती आणि त्याचं खरोखर फळ चांगलं आम्हाला दिसतं आहे. बरेचसे जण गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहेत. हो आणि म्हणजे मी ज्या छड्या मारल्या, कारण किती परकीय भाषा होती, परकीय भाषेमधले शब्द वेगळे, वाक्यरचना वेगळी, सगळंच वेगळं होतं. आणि त्याला जर तुमचा शब्दसंग्रह नसेल तर तुम्ही ती इंग्रजी भाषा अवगत करू शकणार नाही, कारण इथं सराउंडिंग आहे का? तुम्हाला कोणी इंग्रजी बोलताना आढळतंय का? नाहीये, सराउंडिंग नाही. आपल्या आई वडिलांना तर काही तुम्हाला अशी परिस्थिती होती की जर म्हटलं का नाही आला काल शाळेत, तर म्हणायचं की मला पेन नव्हता का पेन, मग तू आई वडिलांना का नाही मागितला, तर आई वडील म्हणायचे की आजचे दिवस गुराकडे जा, मग तुला पेन देतो. अशी परिस्थिती होती. आणि ह्या परिस्थितीमधून आपण घडलात. आमचं पण थोडंफार सहकार्य त्यासाठी लाभलं. आणि आपण खरोखर फक्त आमच्यामुळेच नाही तर स्वतःच्या मेहनतीने आणि स्वतःची जी स्वयंप्रेरणा आमच्याकडून तर थोडीफार मिळाली, पण तुमच्या स्वयंप्रेरणेने सुद्धा तुम्ही पुढे गेलेले आहात. आणि खरोखर ह्या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद होत आहे. काही जणांच्या स्वतःच्या इन्स्टिट्यूट आहेत. मला वाटतं तो बडे, तो कुठून आलाय? तू तिकडून आला का? पुण्यातून. आणि तो दुसरा मुरलीधर बडेचा मुलगा अशोक बडे, महाजन. हा, तो बुलढाण्यावरून आलेला आहे. म्हणजे तुम्हाला आमच्याबद्दल किती, म्हणजे तुम्हाला सुद्धा भेटण्याची खूप तीव्र इच्छा होती ना, आम्हालाही तुम्हाला भेटण्याची. मला जेव्हा कळलं की अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर मला देखील खूप आनंद झाला. खूप विद्यार्थी आपले फक्त नोकरीमध्येच रममाण आहेत किंवा स्वतःच्या कुटुंबामध्येच नाही रममाण, तर स्वतःचे इन्स्टिट्यूट चालवत आहेत. प्रभाकर सारखा मुलगा, नागरगोजे, हा तर सामाजिक कार्य करतो. आपल्याला माहिती नसेल, त्याने तिथे जवळजवळ 4-5 हजार झाडं पुण्यामध्ये
टेकडीवर लावलेले आहेत आणि ते वाढवलेले आहेत. 100 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत अजून भाग घेतो. 100 म्हणजे मॅरेथॉन मध्ये तो भाग घेतो. आता सध्या भाग घेतो तो, ह्या वयामध्ये सुद्धा भाग घेतो. तर आपण सर्वांनी हे आपलं खिलाडू वृत्ती आणि आपलं बालपण आपण शेवटपर्यंत जपावं आणि तुम्हाला शतायुष्याच्या मी आरोग्यपूर्ण 100 वर्षाच्या शुभेच्छा देते. आणि माझे जे सहकारी आहेत त्यांच्याबद्दल मला बोलायचं आहे थोडंसं, की आम्ही त्यावेळेला PS सर, फुटवड सर, सय्यद सर, इव्हन गोसावी सर कोणाशी बोलत नसायचो. कधी बोललो नाही आम्ही. आमच्या डोक्यात दोघींच्या बोलायचो आम्ही आणि दोघींचीच गप्पा घालायच्या. तर आम्ही म्हणायचो की नाही, ह्या मुलाला आहे ना हे येत नाहीये हा, ते कसं काय येईल बरं, त्यासाठी काय करावं. तो मुलगा थोडा पाठीमागे पडलाय, हा चांगला आहे बरं का, हा त्याची याची मैत्री घालून द्यावी का. मला वाटतं वनवे आणि जालिंदर दोघ जण बोलत नव्हते, तर ते बोलावेत म्हणून सुद्धा आम्ही किती प्रयत्न केले. म्हणजे असंही खूप निरागस असं वातावरण होतं. आणि हे वातावरण का मिळालं की आम्हाला सुद्धा तसे शिक्षक भेटले होते. आमच्या शिक्षकांचे सुद्धा आमच्यावर ऋण आहेत. आम्हीच तुमच्यावर फार काही केलेलं आहे, जादू वगैरे असं काही नाहीये. आम्हाला सुद्धा तसे शिक्षक रात्रंदिवस शिकवणारे शिक्षक भेटले, त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळाली आणि आम्ही तुम्हाला त्या पद्धतीने आमच्या परीने जे करता येईल त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही यशाच्या उच्च शिखरावर गेला. तो घोडके आता किती छान बोलला, शहादेव घोडके किती छान बोलला. अक्षरशः काहीही येत नव्हतं त्याला. आणि तुम्हाला कोणाला आठवत नसेल, तो 1 वर्षभर बनियनवर होता. बनियनवर शाळेवर होता की नाही, हा बनियनवर. म्हणजे इतक्या आपल्या सगळ्यांच्या परिस्थिती नाजूक होत्या आणि ह्या परिस्थितीतून पुढे जाणं, खरोखर परिस्थिती वाईट असेल तरच माणूस घडतो आणि तसे आपण सगळेजण घडलेले आहात. तुम्हाला पुन्हा एकदा पाडव्याच्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने असा कार्यक्रम 5 वर्षाने 10 वर्षाने म्हातारे झाल्यानंतर आम्ही असू नसो तसं एकत्र येत जा, भेटत जा आणि एकमेकांच्या सुसंवाद साधत जा आणि त्याच्याबरोबरच देशाचा, समाजाचा, कुटुंबाचा, सगळ्यांचा विकास करत राहा. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. ओम शांती. आपले सहकार्यांची तक्रार आमचं काही नाहीये सर. आपले सहकारी पाठीमागच आहे. आज जास्त बोलण्याची वेळ नाही म्हणून थोडक्यातच सांगतोय. आदरणीय मंच आणि समोर बसलेले माझे मी विद्यार्थी म्हणणार नाही तर रिस्पेक्टेड आदरणीय अधिकारी वर्ग असं मी तुम्हाला संबोधेन. तर आज या ठिकाणी तुम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामुळं खूप आनंद झालेला आहे की अशा प्रकारचा नियोजन कुठल्याच बॅचने केलं नव्हतं, तुम्ही केलं, सगळे एकत्र आलात आणि तुम्हाला पाहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं की देयर इज नथिंग इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. एवढे मोठे पदावर आपले विद्यार्थी जाऊ शकतात, काय अशक्य आहे, काहीच नाही आहे की नाही. आणि छेडी लागे छमछम विद्या येई घम घम जुनी आपल्याला आहे. लता मॅडमचा उच्चार सर्वांनी केला की छेडी दिल्यानंतर काय होतं आणि त्या छेडीमुळं आपल्याला भरमसाठ विद्या मिळालेली आहे. लता मॅडम आणि नागा मॅडम नावाने आपण उल्लेख करतो तितकं आदर त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये होता म्हणून आपण करतोय. त्यांची जशी जोडी होती तशीच PS ची आणि माझी पण जोडी होती की कुठल्याही विद्यार्थ्याला कशा पद्धतीने हाताळायचं याचं आम्ही नियोजन करत असतो. आम्ही बाजूला बसायचं म्हणजे काय आमच्या संसाराच्या गप्पा नव्हतो माझे. कुठल्या विद्यार्थ्या हो याला कशा आणि एक आमच्या मनामध्ये नेहमी असायचं तेही आम्ही तारतम्य सांभाळायचो. भौगोलिक परिस्थिती की 5 किलोमीटर मधून येणारा विद्यार्थी इकडे वनव्याची वाडी, महिंद, इकडे पिंपळगाव, भिलवड आणि तिथून येणाऱ्या मुली सुद्धा विद्यार्थिनी यांना कशी नागझरीपासून यांना कशा पद्धतीनं खरोखर जर त्यांना उशीर झालेला असेल तर त्यांना सवलत दिलीच पाहिजे. पण गावातला मुलगा अथवा मुलगी जर सापडली तर त्याला पनिशमेंट मात्र आम्ही द्यायचो. हे गोष्टी आम्ही पाळल्या, सांभाळल्या आणि सर्व गोष्टी तुम्ही या सांभाळून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी झालात याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे. आता खूप बोलावं असं वाटते पण आता तुमची मनस्थिती ऐकण्याची नाही ना आमची नाही. आता सगळ्याच जेवणाकडे लक्ष लागलेलं त्यामुळे इथं थांबतो. धन्यवाद.
आदरणीय मेळाव्याचे अध्यक्ष जोशी गुरुजी, पावशे मॅडम, लता मॅडम, नागाबाई, सय्यद सर, शाळेचे मुख्याध्यापक बाळू सर, विद्यमान शिक्षक स्टाफ, जमलेले विद्यार्थी मित्र, हा मेळावा होतोय, पण ह्याच्यामध्ये एक थोडीशी नाराजीची छाटा आहे ती मी शेवटी बोलून दाखवणार आहे. या शाळेतून खूप मोठमोठे विद्यार्थी घडले. आता आपल्या समोरच आहेत. 4-5 PSI आहेत, 4-5 वकील आहेत, 8-10 इंजिनियर आहेत, 150 शिक्षक आहेत, 150 पोलीस आहेत, त्याच्यानंतर शिपाई परिचर पट्टेवाले आणखीन आहेत. जिल्ह्याचा मुख्य सरकारी वकील माझा भाऊ येत आता होता, रिटायर. माझी पुतणी प्राध्यापक, माझी बहीण एक मुख्याध्यापक होती राऊरला. मी या शाळेत मुख्याध्यापक होतो. मला सांगायचं काय, मला माझी फुसरकी नाही सांगायची, परंतु अति सामान्य स्थितीमधून सुद्धा तसे विद्यार्थी या शाळेने घडवले. MBBS MD डॉक्टर आहेत. माझी तब्येत थोडी खराब असल्यामुळं काप आहे. बसून बोला सर. काय तर या शाळेने असे विद्यार्थी घडवले. MD MBBS या शाळेचे विद्यार्थी आहेत. सांगायचं तात्पर्य की बा अशीच ही शाळा एकदा विद्यार्थी कमी असल्यामुळं आम्ही एक वेळेस 3 खडीला विद्यार्थी आणायला गेलो. तिथे गेल्यानंतर एक दराडे म्हणून म्हातारा होता, नाव माहित नाही मला, आणि सोमनाथ भाऊ, या दोघाला बोलवले. त्यांनी गावातले 10-5 लोक बोलवले आणि आम्ही त्यांना सांगितलं, बाबा तुम्ही विद्यार्थी इकडे मानूरला कशाला पाठवता? तर ते म्हणलं तिथल्या लोकांनी आम्हाला चॅलेंज केलंय की आम्ही तुमच्या विद्यार्थ्याला 80% पुढे मार्क देऊ. म्हणलं मी 90% देतो, पण नोकरीची खात्री नाही. तुम्हाला मार्क पाहिजे असले तर पोतेनी मार्क, पण नोकरीची गॅरंटी नाही. आम्ही 45-50 मार्क देऊ, गॅरंटीने नोकरी लागला पाहिजे. माझ्या बॅच मध्ये 64 मुलं होती. 64 मुलं, 1968 ची बॅच. त्याच्यातला एकही विद्यार्थी घरी नाही. मी या शाळेत शिकलो. आता थोडस कमी आखडत घेतो, भरपूर आहे सांगायला. आणि मला थोडं आध्यात्मिक वाचनाची आवड असल्यामुळं किती सांगू शकतो मी, पण थोडं आखडत घेतो. मी या शाळेत शिकलो. कॉलेज नगरला केलं, अहमदनगर कॉलेज. BEd औरंगाबादला केलं. या शाळेत नोकरीला लागलो. या शाळेत रिटायर झालो. मला एक गोष्ट नेहमी वाटायची की या शाळेने आपल्या कुटुंबाला उदरनिर्वाहाचं साधन दिलेलं आहे. या शाळेचे उपकार आहेत. मी तुम्हाला सांगत नाही. आता मी विद्यार्थी दशेमध्ये अतिशय वाईट विद्यार्थी. जिथं काही वाईट घडन तिथं आमची हजेरी. पण मी ज्या वेळेला मला इथं घेतलं, ज्या वेळेला घ्यायचं त्यावेळेला ट्रस्टीचे लोक म्हणायचे ते नालायक माणूस आहे, म्हणले त्याला कशाला घेता, शाळेचं वाटोळ करेल. पण मी ज्या वेळेला शाळेत मला घेतलं, मला ऑर्डर मिळाली, त्यावेळेला मला वडिलांनी सांगितलं, माझे वडील
जुनी चौथी शिकलेली होती. पण अतिशय त्यांचा बुद्ध्यांक खूप चांगला होता. त्यांनी सांगितलं, बाबू म्हणले तो आता इथून माग गेले ते सोडून दे, तू नोकरीला लागला, तुझ्याकडं तुला लोक सर म्हणते, शिक्षक, डॉक्टर आणि वकील. पहिली गोष्ट या लोकांचं चारित्र्य चांगलं पाहिजे. आणि तू जर पहिल्यासारखा जर वागत राहिलं तू नोकरी टिकणार नाही. आम्ही शपथ घेतली, बाबा गोसाई सर आणि मी, माझी आमच्या दोघांची ऑर्डर एकाच कागदावर आली. आणि तिथून पुढं मग आमच्यामध्ये काय झालं का आमचा स्टाफ लय भारी होता. आम्ही तिलोक, जैन, कोणचे नामांकित विद्यालय असते सगळे पालथे घातले होते. आमच्या समोर कोणत्याही विद्यालयाचा निकाल लागत नव्हता. आमच्यासारखे विद्यार्थी कोणत्याही विद्यालयात फायदा होत नव्हते. त्याचं कारण अशा प्रकारचं एक स्टाफ असा होता. आम्ही थोडं भर जाऊ दे. स्टाफ असा होता, हा बोलू ना. स्टाफ असा होता की आमच्याकडे घरगुती गप्पा नव्हते कधी. कांदे किती झाले, वांगे काय झाले, कोणाचं दुकान, कोणाची आडत, कोणाचं काही. आता शिक्षक लोकांची बहुतेक साईड बिझनेस, कोणाच्या डेअरी आहेत त्याच्यात दूध टाक, युरिया टाक, आहे का नाही. पण आमच्या वेळेस जे लोक होते त्या लोकांनी म्हणजे बाहेर कुठलाही व्यवसाय केला नाही. आणि आमची एक स्पर्धा होती की जास्तीत जास्त चांगलं कोण शिकवते, कोणते विद्यार्थी जास्तीत जास्त शिक्षकाचं नाव घेते, आहे का नाही. अशा प्रकारची स्पर्धा. आम्ही घरगुती गप्पा कधी राजकारण नाही, काही नाही, काही नाही. आलं की फक्त विषयाबद्दल बोलायचं. कोणाला अडचण असली तर कोणालाही विचारायची, त्याचा विषय कोणता याचा विचार करायचा नाही. सुभाष डोळे सर, मला वाटतं FIBA झालेलं आहे त्यांचं, आहे का नाही. मी BA BEd इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र शिकवलं. 8वी पर्यंत काही दिवस इंग्रजी शिकवली. काही वर्गावर मी 8 तासाला मराठीचे तास घ्यायचो. तर सांगायचं तात्पर्य काय की बुवा एक अशा प्रकारची आवड होती की आपण विद्यार्थ्याकरता काहीतरी करायचं. आणि त्यातल्या त्यात मी स्थानिक असल्यामुळं मला वाटायचं का आपली शाळा आहे. माझे वडील ट्रस्टी मेंबर होते, ट्रस्टी मेंबर होते. मला वाटायचं आपली शाळा आहे, शेतकऱ्यांनी सुरू केलेली आहे. आणि अशा शाळा आपली आहे, गाव आपले, विद्यार्थी आपले आहेत, विद्यार्थिनी आपले आहेत. आणि मग अशा प्रकारच्या आपल्या लोकांना आपण जर समजा काहीतरी स्कोप दिला, प्रोत्साहन दिलं, मुलं चांगली होतील. त्यांचा एक रघु खेडकर एक पोलीस आहे, भला जाडजूड असायचा, खेळायला लागला तर पळता येत नसं. खो देऊन एक मुलगा उठला की त्याच्या पाठीत झापड बसायची, जड एकदम, पण तब्येत भली स्ट्रॉंग. त्याला सांगितलं मेहनत कर, दररोज पळत जा. कॉलेजला गेल्यानंतर सांगितलं तालमीत जा, मी चौकशी करीन. तालमीत जायला लागला, पुढं पोलीस झाला, चांगला आहे. आता हे शिवा आणि सांबा महिन्याचे आमचे घरगुती संबंध. आता हे दिलीप झालं, विजय साहेब झालं, आता हे तर आमच्यात म्हणजे घरचेच माणसं आहेत. पण जे बाहेरून विद्यार्थी येत असत ह्या लोकांना चांगल्यात चांगलं गायडन्स करणं, नीट मार्गाला लावणं. आणि अति उन्हाळा मुलगा असला तर ती केस माझ्याकडे असायची. मी थोडा सक्त होतो. वर्गात गेलं की फळा पुसायचा, मुलाकडे तोंड करून उभं राहायचं आणि थोडा वेळ नुसतं इकडे तिकडे पाहायचं. कोणी हल्लं कोपऱ्यात त्याच्याकडे पाहायचं. जेव्हा सगळे स्थिर स्थावर होते त्यावेळेला पिरियड घ्यायला सुरुवात करायची. माझं शिकवणं असं होतं, मी कधी पुस्तक नाही हातात घेतलं. आणि एकदा प्रकरणाचं नाव मांडलं की प्रकरण होईपर्यंत एकदा काय झालं की नागझरीचा एक राजा भाऊ गर्जे म्हणून पोलीस आहे,
ते 10वीला होतं आणि मी त्याला शिकवायचो होतं, ते खाली पाहायचो आणि ते हुशार विद्यार्थी म्हणून माझं त्याच्याकडे जास्त लक्ष. खाली पाहायचं. अरे म्हणलं मी शिकवतो, तू खाली काय पाहतो? ते बोलायलाच तयार नाही. मी पाठीमागून आलो त्याच्या बेंचजवळ, त्याजवळ उभं राहिलो. त्याने पुस्तकाच्या ज्या ओळी आहेत त्याच्यावर रेषा वाढल्या. पी सरने बोललेलं वाक्य कोणचे, शब्द कोणचे आणि सुटलेलं कोणचे, सगळं पुस्तकच काळं करून टाकलं त्याने. अरे म्हणलं हे कशाला करतो तू? मग म्हणला मला सांगा सर, मला सांगा तुम्ही अभ्यास कसा करता. म्हणलं आता भाऊ मी 35-40 वर्ष अभ्यास केला, तुला काय सांगू मी स्टाईल. हा, चिमणी लावून माळावर बसायचं, ते चिमणी जुने म्हणून त्याच्यावर फुटलेलं खापर मांडायचं, हा तिथं बसून अभ्यास करायचा. तर सांगायचं तात्पर्य काय की विद्यार्थी चांगले केले, घडवले. एक विद्यार्थी असा होता तो ऐकायलाच तयार नाही, कोणत्याच शिक्षकाला नाही. आणि हगाम्यात जाऊन कुस्ती खेळायला त्याला 3-4 हजार रुपये द्यायचे. मी नाव घेत नाही. 3-4 हजार रुपये कुस्ती खेळायला की मिळायचे. मी इतका मारलं त्याला, माझी विमान टायरची चप्पल होती, ती चप्पल सगळेच पट्टे तुटले. कोणतरी पोरग पळत गेलं, खुटवड सरला सांगितलं. म्हणले PS सरनी ते एक पोरग लय मारले, नाव नाही घेत. ते खुटवड सर पळू आले. माझ्या खिशातली डायरी पडली, पेन पाडा, चष्मा एकीकड, टोपी एकीकड. मला टोपी घालायची सवय पहिल्यापासून, चपला एकीकड. मी त्याला मारतोय ते माझ्याकडे पाहायचा, मी त्याला ठोका मारायचो माझ्याकडे पाहायचा. मला राग यायचा, त्याला मी मार द्यायचा परिणाम कसा व्हायना काही. मग खुटवड सरनी मला ऑफिसमध्ये ओढून नेलं आणि त्यांनी सांगितलं, म्हणले अशा विद्यार्थ्याला शिक्षा नाही करायची, अशा विद्यार्थ्याबरोबर मैत्री करायची. आणि तिथून पुढं मग आमोल कशात आहे, आमोल इकडे, आमोल इकडे, आमोल इकडे, हे कर ते कर ते कर. झाला मित्र, जे सांगल ते ऐकायला तयारी तिची. तसं करताना काम असं केलं. आता शेवटचे 2-3 ओळी सांगतो की आपण ज्या ठिकाणी ड्युटीला जातो, ज्या ऑफिसला जातो, तिथं जाताना आपण जसं मंदिरात जातो, मंदिरात गेल्यानंतर कोणताही विकार आपल्या डोक्यात मनात नसतो, शुद्ध मनाने जातो. ज्या वेळेला आपण घरून ऑफिसमधून नोकरीला निघतो किंवा वर्गात जातो, त्यावेळेला असं समजायचं की आपण आता मंदिरात चाललो. तशा प्रकारच्या शुद्ध भावनेने आज नोकरीला असलेल्या सगळ्याच मुलांनी, माझी विद्यार्थ्यांनी तशा प्रकारे काम करायचं. भीती नाही आयुष्यभर. तुम्ही काम असं करा की जणू आपण मंदिरात चाललो देवाच्या दर्शनात. आणि तशा प्रकारचं काम आमच्या सगळ्या स्टाफने केलेलं आहे. काम म्हणजे काम, बाकी कुठलंच काही नाही. कोणाजवळ किती पैसे आहेत, कोण कोणत्या गाडीत बसून येतो, कोणाचा बूट 5,000चा आहे, हा कोण चष्मा भरतो, कोणाच्या डोक्यात टोपी आहे, कोणाच्या कमराला पट्टा आहे, बाकीचा विचार नाही. विचार फक्त एक की जास्तीत जास्त चांगलं शिकवता आलं पाहिजे. मग एकमेकाच्या चढवडीने किंवा स्पर्धेने जास्तीत जास्त अभ्यास करायचा. गोसाई सरला विचारा, मी सुरुवातीला लागलो 4-5 वर्ष मी घरी पगार नाही दिला. पगार झाला की तसंच नगर गाठायचं आणि बुक स्टॉल मधून पुस्तक घेऊन यायचे. पुस्तक आणले की वाचायचे. बाबांनी काय आणायचे, मी काय आणायचे, त्यांचे झाले की मला द्यायचे, माझे झाले की त्यांना द्यायचे. परिणाम असा झाला, मी सांगतो मी उन्हाळी विद्यार्थी होतो, पण परिणाम असा झाला की चांगल्या प्रकारचा शिक्षक, अशा प्रकारची एक प्रतिमा विद्यार्थ्याच्या मनात तयार झाली. आणि त्याची पावती आता मी तोंडाने सांगत नाही, त्याची पावती मी सांगतो की माझ्याकडे प्रत्येक वर्षातून कमीत कमी 450-500 मुलं येऊन भेटून जातात घरी. काय दिलंय मी, हा धन्यवाद. काय दिलं मी? मोठा माणूस नाही, मोठा महंत नाही, मोठा ज्ञानी नाही, पण जे काम आहे ते प्रामाणिकपणाने केलं. याचा परिणाम प्रामाणिकपणाने केलं. विद्यार्थ्याला म्हणजे चांगल्या गोष्टी सांगितल्या, चांगले सल्ले दिले, त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थी मानतात.
तर ही आपल्या कामाची पावती आहे, आठवून घ्यायचं का? हा, भरपूर आहे सांगायला, तर हा, सगळ्याला शुभेच्छा. थोडक्यात आटपून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माझे सर्व सहकारी आणि सर्व विद्यार्थी, शिक्षक बंधू भगिनींनो, जास्त वेळ नाही बोलणार मी, परंतु माझ्या सहकाऱ्यांनी ज्या 2-3 गोष्टी सांगितल्या की तुम्हाला सर्वांना समोर पाहिल्यानंतर आम्हालाही खूप आनंद झाला की आम्ही जे बीज लावलं त्याचा वटवृक्ष कसा झाला. एक गोष्ट आपणही नेहमी लक्षात ठेवावी की तुमच्या समोर बसलेलं जे पब्लिक आहे आज, ते पण वटवृक्ष झाले पाहिजे आणि त्या वटवृक्षाची सावली आपल्या समाजाला, आपल्या लोकांना मिळाली पाहिजे. एवढी काळजी मात्र सर्व विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे, एवढी विनंती मी आपणाला करतो. पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय आपलं जोशी गुरुजी, त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे सचिव संदीपराव खेडकर, त्याचप्रमाणे विश्वस्त आणि माझे बंधू भोगी उपस्थित सर्वांना मी या ठिकाणी पाडव्याच्या प्रथमतः शुभेच्छा देतो. आता बरेच बोलण्यासारखं आहे, परंतु या ठिकाणी जास्त बोलूच नाही मी, कारण सर्व माझे गुरुवर्य आहेत हे सगळे. मी सुद्धा यांचा विद्यार्थी आहे, सर्वांचा विद्यार्थी आहे. मला किती मारलं, तुम्ही किती छड्या खाल्ल्या, तुमच्यापेक्षा मी जास्त खाल्लेल्या आहेत आणि म्हणून तुमच्यासमोर मी आज उभा राहिलेलो आहे. आणि हे सगळं श्रेय मी निश्चित PS सरांनी, लता मॅडमला देईन, कारण त्यांनी PS सरनी तर मला कमरात लाथा घातल्या आणि माझ्या वडिला पुढे घेऊन गेले. माझे वडील म्हणले, पाटील ते म्हणले, पाटील ह्या पोरं या असं केलं, ते आणखीन हाणा आणि मग माझ्याकडे या. मॅडमनी सुद्धा तेच केलं आणि म्हणून तुमच्या समोर मी आज उभा आहे. तो खरं सर्व माझं श्रेय या शिक्षकाला देतो. आणि मामा आज आहेत परंतु इथं नाहीत. त्यांनी सुद्धा एक मला वाक्य दिलं होतं, बोलले होते, अरे बेट्या, तू जर नोकरी लागलास तर मी राजीनामा देऊन जाईन. त्या दिवशी माझ्या काळजाला लागलं. मी बोललो, मामा मी एक ना दिवस तुमच्या मांडीच्या शेजारी बसल तेव्हाच मला झोप लागल. आणि ती मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाचे साक्ष करून करिंदाच्या चरणी सांगतो, ही वस्तुस्थिती जर या शिक्षकांनी केली नसती तर मी सुद्धा PS किती तुटावर होती त्याच्याही डबल तुटणी होतो. आणि माझ्याही वडिलाचं श्रेय PS सरांच्या बाबतीमध्ये आहे, त्यांचं अंतकरण सांगेल. मी जास्त काही या ठिकाणी बोलू शकत नाही. तुम्ही 93च्या बॅचने या ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी माझ्याकडं रामदास आला, पहिला फोन त्यांनी मला केला, विजूने फोन केला, सर म्हणले आपल्याला अशा प्रकारची शाळा पाहिजे. मी शाळा ही आपली आहे, मला विचारण्याची गरज नाही. माझे बंधू तुमच्या बरोबर आहेत, त्यांनाही विचारायची गरज नाही. तुम्हाला शाळा कधीही उपलब्ध होईल. आणि तुम्ही या ठिकाणी ही जी सुरुवात केली त्यामुळे मी तुमच्या बॅटला खूप खूप अशा प्रकारचे धन्यवाद देतो. आणि बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु लिमिटेशन आहे, त्याच्यामुळे पुनश्च एकदा मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी असताना मी काही शाळेत नव्हते आणि हे जे इथं बसलेले आहेत हे गेल्यानंतर मी आले होते. म्हणजे म्हणजे PS सर रिटायर झाले आणि त्यांच्या पश्चात माझी जागा भरली गेली आणि खुटवड सर मला मुख्याध्यापक होते. अगदी तुम्हाला जसं लेकरासारखं सांभाळलेलं त्यांनी, तसंच खुटवड सरांनी मला सुद्धा लेकरासारखं सांभाळलेलं आहे. एक स्टाफ मेंबर म्हणून कसं मिळून मिसळून राहावं आणि एक शिक्षकाने कसं काम करावं, कसा आदर्श घडून द्यावा. आणि अगदी तुम्हाला माझा परिचय नसेल परंतु मी पिंपळगाव टप्प्याची शिरसाट मॅडम, जेवढं आता नागा मॅडम तुम्ही म्हणताय परंतु माझ्यासाठी त्या साखरे मॅडम, सानप मॅडम त्या तुमच्या मातीतल्या असल्यामुळे तुम्ही त्यांना आणखीन स्नेहाने बोलता, परंतु त्या माझ्या गुरुवर्य आणि आदरणीय आहेत. त्यांनी जसं मातीतलं म्हणून तुमच्यावर प्रेम केलं, स्नेह केला, तसाच मी सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांवर स्नेह करते. माझे पिंपळगावचे विद्यार्थी आजही या शाळेमध्ये येतात, शिकतात. त्यांच्यात आणि चिंचपूर मधल्या विद्यार्थ्यांमध्ये आम्ही फारसा भेदभाव करत नाही, परंतु एक स्टाफ म्हणून जसे यांनी आत्ताचे अनुभव सांगितले, अगदी आम्ही सुद्धा तसंच खेळीमेळीचं वातावरण ठेवून विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल, कोणता विद्यार्थी कुठे कमी पडतोय, तो का कमी पडतोय, किंवा पालकांपर्यंत पोहोचायचं असेल. आणि जरी आज शासनाचे काही GR निघले असले तरी आम्हाला पालकांचा तेवढाच सपोर्ट आहे. पालकांपर्यंत जर विद्यार्थी गेला आणि हाणले मारले असं काही तक्रारी केल्या तर आम्हाला आजही तेच उत्तर येतं की तुम्हाला पाहिजे तेवढं हाणा, आम्ही तुम्हाला विचारायला येणार नाहीत. म्हणूनही आजही या मातीतून तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, तुमच्या गावच्या मातीतून आजही अधिकारी आणि उच्च पदावर मुलं जात आहेत. आम्ही त्यांचा वेळोवेळी यथोचित सत्कार करतो. परंतु आत्ताच
मला वाटतं कुणीतरी सुचवलं होतं की माझा विद्यार्थी माझा अभिमान किंवा शौर्यगाथा अशा प्रकारची एक संकल्पना राबवावी. तर निश्चितच मॅडम तुमच्या या संकल्पनेचा आम्ही सन्मान करतो आणि त्याप्रमाणे काम करण्याची एक ग्वाही तुम्हाला या निमित्ताने देतो. आज सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वांचे आभार आणि विद्यालयाच्या तर्फे सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि भावी आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कार्यक्रम संपत आलेला आहे आणि या ठिकाणी आपण मला जे अध्यक्ष स्थान दिलं याबद्दल मी प्रथम संयोजकाचे आभार मानतो. तसेच मी SSC DED पहिली बॅच आमची DEDची 1970 साली पहिले DED सुरू झालं आणि DED मध्ये 1972ला आम्ही सुटलो आणि त्याच साली सर्व्हिसला लागलो. माझी जवळजवळ सेवा 36 वर्ष पूर्ण झाली. त्यापैकी जवळजवळ चिंचपुरीच्या गावामध्ये माझी 26 वर्ष सेवा गेली. इतकी सेवा माझी कुठल्याही क्षेत्रामध्ये झाली नाही. या गावाने मला खूप प्रेम दिलं. माझी बदली झाली होती त्या बदलीच्या वेळेला संपूर्ण गावाने उठाव केला. पंचायत समितीमध्ये उपोषण केलं आणि उपोषण करून या ठिकाणी मला परत आणलं. एवढं या गावकऱ्यांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे. हे गावकरी हे माझे विद्यार्थी खूप प्रेमाचे आहेत. या ठिकाणी मी सर्वांना मनापासून काम केलं. माझी शेती होती परंतु मी शेतीकडे कधी गेलो नाही. शाळा आणि घर आम्ही दोघंही सर्व्हिसला होतो. शाळा आणि घर याशिवाय या ठिकाणी दुसरा कुठलाही उद्योग केला नाही. शाळा सुटली की घरी जायचं, घरून शाळेत यायचं. राहिलेले कामं माझी पत्नी शाळेचं काम धुणं धुवायला 5:30ला शाळा सुटल्यानंतर जात होती. पण शाळेच्या कामामध्ये कधी हलगर्जीपणा केला नाही. विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण दिलं, प्रेम दिलं आणि त्या विद्यार्थ्यांनी मलाही तितकंच प्रेम दिलं. माझा एक आवडता अतिशय विद्यार्थी अशोकजी महाजन या ठिकाणी उपस्थित आहेत. ते परीक्षेच्या याच्यामध्ये या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 1 नंबर आले होते आणि तो माझा अतिशय आवडता विद्यार्थी होता आणि तो या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांना मी अशोकजीचा खूप अभिमान करतो आणि शिवाय ते आज संघाचे कार्यकर्ते आहेत. संघाचे कार्यकर्ते असल्यामुळं त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. या ठिकाणी मी सर्वांना एवढंच सांगतो की 18 पुराणामध्ये व्यासांनी फक्त 2च प्रश्न सांगितलेले आहेत. परोपकाराय पुण्याय पापाय परिपीडनम. तुम्ही सगळे विद्यार्थी आहात. परोपकार करणं हेच पुण्य आणि दुसऱ्याला त्रास देणं हे पाप. हे 2 व्यसनं व्यासमुनींनी 18 पुराणामध्ये सांगले आहेत. या 2 व्यसनाचा सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये उपयोग करा. दुसऱ्याला त्रास देऊ नका. जेवढं चांगलं होईल तेवढंच कार्य आपल्याकडून करा. आपल्याकडून कोणाचाही वाईट घडणार नाही याची सर्वांनी नोंद ठेवा आणि आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हा. कारण या ठिकाणी आयोजकांनी मला अध्यक्ष स्थान दिलं. उपस्थित मान्यवर आणि उपस्थित माझे विद्यार्थी आणि अधिकारी या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम